पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. आशिष शेलार. मीरा रोड येथील एका अमराठी मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला. यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तर याच मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात जे मराठीचा अपमान करतील त्यांना धडा शिकवाच, पण हे करताना व्हिडिओ बनवू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसेच्या मराठी भाषेच्या आंदोलनाची तुलना थेट पहलगामच्या हल्ल्याशी केली आहे. आशिष शेलार म्हणाले की मला तर या सगळ्या गोष्टीची उद्विग्नता येते. पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणाऱ्या आहेत. व्हिडिओ काढा, नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो आहे तो अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. सरकारने तर कडक पावले उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे, म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी भूमिका मांडत आहोत. पण हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करेल आणि मराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणार आहेत. आणि मग व्हिडिओ काढा, नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे, म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो. पण हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.